A1 जोडी निघली आहे पळण्यासाठी आणि इकडे या साईडला मथुर आणि सुंदर निघला आहे। तर चारी बैलांना आपण शुभेच्छा देऊया। उद्याच्या मैदानामध्ये चारी बैला कदाचित एका सोबत जोत्यामध्ये पळताना दिसतील। तर कुठल्याच प्रकारचा काही वादविवाद न करताना चारी बैलांना शुभेच्छा द्या। चला धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, आज भव्य दिव्य आपले स्वर्गीय बालूशेठ पाटील मोह पनवेल आणि स्वर्गीय पंढरीशेठ फडके विगर पनवेल यांच्या स्मरणार्थ आजचा मैदान। आणि मी आत्ता पोहोचलो 3 वाजता। मला खूप उशीर झाला बघा, कामं करून पण यायला लागतं। कामाच्या नंतर मी इकडे पोहोचलो। आता तुम्हाला कोण कोण आलेली बैला कमी दाखवतो आणि कुठले कुठले लढती झाले ते दाखवतो। आता जस्ट A1 जोडी महाराष्ट्राची म्हणजे मुंबईची भुंगा आणि सैराट निघल्या पलाला। त्या साईडला वालिवलीकरात सुंदर आहे। आता सुंदरमध्ये कोण निघतो आपण तो बघूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी सर्व काही अपडेट देणार आहे। व्हिडिओला लाईक करा आणि आवडला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। आणि काल एक बघा आपलं मैदान झाला नाशिक भागामध्ये, तिथं आपले स्वर्गीय किशोरानंद पाटील यांच्या रामा शेटनं काल 2 व्हीलरचा मानकरी झालेला आहे। छोटा पवन त्यांचा घोडा होता त्या घोड्यासोबत। तर त्याला सुद्धा आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी। धन्यवाद मित्रांनो, इकडे या साईडला बघू शकता मथुर मोहच्या मैदानामध्ये तुम्ही फेरा बघितला असेल कामोटेकरांच्या बादल सोबत आणि इथे लांब बांधलाय मथुरला शांत सावलीमध्ये। मित्रांनो, इकडे या साईडला बघू शकता तुम्ही सर्वांचा लाडका आता कालीच बनत चाललाय तो मुंबईचा A1 खेळाडू आणि दोन्ही A1 खेळाडू आहेत तिथं। A1 जोडीचे A1 खेळाडू आजच्या या मोहच्या मैदानामध्ये पोहोचल्यात आणि आता एक लढत सुद्धा आपल्याला होताना दिसणार आहे। नाव होता मला वाटतं साई वालिवलीकरांचा आणि मला वाटतं मिलिंद शेट यांनी नाव दिलं। काय मिलिंद शेटचं नाव होतं आपल्याला कन्फर्म माहीत नाही। मी जस्ट मैदानामध्ये पोहोचलो। A1 जोडी आज पुन्हा पलताना दिसणार आहेत। तुम्ही इकडे या साईडला बघू शकता सर्व मंडळी आहेत। बघूया या A1 जोडी ज्या वेळेला मैदानामध्ये निघेल तुम्हाला दाखवतो मी यांच्या अपोजिट कुठली जोडी असणार आहे ती। दोन्ही नंदींचा कलर पण एकसारखा दिसतो, फक्त शिंगाटामध्ये थोडंसं हे आहे, नाही तर कलर चेहरापट्टी पण खाली शिंग थोडेसे वेगळे आहेत। काय कलर पण थोडासा मॅच होतोय म्हणजे। बंटू ड्रायव्हर कोंडेरी पडेल कालची त्याचा बाजार डुंगरचा नंबरचा मालकीनवाला त्यांचा पण आवासाठी 100 रुपये आभार करतात। बघा नावनी बंद झालं, कुणी गाडी जमून येऊ नका। चला बऱ्याच गाड्या निघल्या आता या लॉटमध्ये पळायला। इकडे या साईडला तुम्ही बघू शकता धाकट खांडाकरांचा तानाजी सुद्धा निघल्या पळण्यासाठी। तिकडे पुढे तुम्ही त्या साईडला बघू शकता कुटारीकरांचा सोन्या सुद्धा निघल्या पळण्यासाठी। इकडे मित्रांनो या साईडला बघू शकता दिवसभर उन्हामध्ये असतात बघा आपले जे बैलांना जे गुलाल लावतात ते परीवालं आणि काही आपले बालदीवालं गुलालवालं, हे सर्व यांची मेहनत पण असतं आणि कुठेतरी बघा दिवसभर मेहनत करून संध्याकाळी ते घरी जातात। त्याच्यानंतर त्यांना 2 पैसे भेटतात। तर त्यांना सुद्धा आपण प्रत्येक मैदानासाठी शुभेच्छा देऊया। चला इकडे मित्रांनो या साईडला बघू शकतात संस्कृती अनिशेठ पाटील घेसरकरांचा सैराट मैदानामध्ये दाखल झालेला आहे। पळण्यासाठी आता निघलाय तो आणि त्याच्यासोबत पळणार आहे आर्या मिलिंद शेठ पाटील, सावकार ग्रुप, कोचगाव, अंबरनाथकरांचा भुंगा डॉन। इकडे बघा या साईडला आलाय बघा A1 जोडी निघली। आता या जोडीच्या विरोधात आता इथं चर्चा मैदानामध्ये चालू आहे, मथुर असणार आहे। तर आपण बघू, असला तर दाखवू, दुसरा कोणी असला तो दाखवू। आणि उजव्या साईडला ही गाडी पळणार आहे। ही सर्व बघा मंडळी पोहोचलेली आहे सर्व गाड्या बघण्यासाठी आणि समोर आलेला आहे ज्या बैलाची आत्ताच्या घडीला मुंबई बिंजोरला चर्चा चालू आहे असा सावकार ग्रुप कोचगावकरांचा भुंगा डॉन।
मित्रांनो इकडे या साईडला बघू शकता आपला सर्वांचा लाडका नारपोलीकरांचा नारले सुद्धा आजच्या या मैदानामध्ये पोहोचले आणि जो आताचा लॉट चालला या लॉटमध्ये पळणार आहे त्यासोबत कोण पळेल तर आपल्याला ती गाडी येईल त्यावेळेला दिसेल. चला त्याला पण आपण गुलालासाठी शुभेच्छा देऊ. बाकी सर्व मंडळी इथं आहेत त्यांना पण शुभेच्छा देऊ. आणि इकडे मित्रांनो या साईडला असेल नारपोलीकरांचा बलमा घरची गाडी निघली पळण्यासाठी. आपण या घरच्या गाडीला शुभेच्छा देऊया गुलालसाठी. आणि इकडे या साईडला तुम्ही बघू शकता आविदादा भोईर यांचा योगी निघला आहे आत्ताच्या या लॉटमध्ये पळण्यासाठी. त्याला सुद्धा आजच्या गुलासाठी शुभेच्छा देऊ. या साईडला तुम्ही बघू शकता ज्या बैलांनी खरोखर मुंबईचा एक चांगला असा सीझन गाजवला 2024चा. त्याच्यानंतर आजारच सापडला तो पण कुठेतरी अजून पळतोय, मालकाचं नाव करतोय, गावाचं नाव करतोय असा आर्या संदीप देसाई पालेगाव यांचा बादल निघल्या पळण्यासाठी. आदेश आहे, इथं संदीप दादा आहेत, सूरज आहेत, सर्व निघले त्यांची टीम आहे. बघूया त्यासोबत कोण पळणार आपण नंतर बघूया. इकडे या साईडला बघू शकता तुम्ही साई वालिवलीकरांचा सुंदर निघलाय. सुंदर आणि भुंगा अशी लढत होणार आहे. आता सुंदरमध्ये कोण निघतोय तो बघूया. सर्वांची इथं मैदानामध्ये चर्चा चालू आहे की मथुर निघणार आहे, तर असलं तर तो पण तुम्हाला दाखवतो. मित्रांनो तिकडे समोर तुम्ही बघू शकता सर्वांचा लाडका बिंजोरमध्ये ज्यांनी नाव केलं असा मथुर कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर निघलाय पळण्यासाठी. इकडे आपली सर्व मथुरला सपोर्ट करणारी मंडळी पोहोचली आहे आजच्या या मोहच्या मैदानामध्ये. आणि तिकडे त्या साईडला तुम्ही बघू साई वालिवलीचा सुंदर, त्याच्यामध्ये 100% मथुर पळणार आहे. चला मित्रांनो मथुर आणि भुंगा गाडी लागलेली आहे, पण आपण दोन्ही बैलांना शुभेच्छा देऊया कारण पुढच्या मैदानामध्ये कदाचित ही बैला आपल्याला दोघांना ही लोकांना आपल्याला म्हणजे सोबत पळताना दिसणार आहेत. तर मथुर पण असेल, भुंगा पण असेल आणि सैराट आणि सुंदर या चारही बैलांना आपण शुभेच्छा देऊया आजच्या शर्यतीसाठी. इकडे या साईडला मित्रांनो बघू शकता तुम्ही अनुराग गणेश भंडारी चिंचवलीकरांचा छोटा लक्षसुद्धा पळण्यासाठी निघला आहे. आणि बरीचशीच बैलं आहेत. आता बघा सर्वांचंच नाव विचारत गेल्यावर व्हिडिओ खूप मोठा होईल, तर जी पण काही बैलं निघल्या ती सर्व दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. तर सर्वांना आपण गुलालसाठी शुभेच्छा देऊया. चला मुंबईला आत्ताच्या गाडीला मला वाटतं जे लाईव्हची चर्चा आहे असा KTC लाईव्हचा अजिंक्य काय बोलशील आजच्या मैदानाविषयी? काही नाही, आजच्या मैदानात खूप सारे मोठे बैल आलेले आहेत, जसं की मथुर सुद्धा या मैदानामध्ये सकाळपासून चाललेला आहे आणि आपल्याला खूप सारा प्रतिसाद मिळत आहे. सारा प्रेम मिळतं अखंड मुंबईमधून. तुला खूप सारा मला वाटतं चाहता वर्ग बनलाय, काय बोलशील याच्यासाठी? हा, कारण का माझं काम पण खूप बैलगाडा प्रेक्षकांना आवडतो, त्याच्यामुळे मला पसंती देतात. आणि आता सध्या 13 तारखेला गुरगाडीचा आटा सुद्धा भेटलेला आहे. शुभेच्छा तुला आजच्या मैदानासाठी. तर मित्रांनो शेवटी ती शर्यत लागलेली आहे बघा, भुंगा वर्सेस मथुर. भरपूर दिवस ही टालाटाल होत होती शर्यत इथं जमलेली उसटण्याच्या मैदानाला. तिकडे घोटकरांचा सर्जा होता भुंगाला, तर त्यावेळेला शर्यत कॅन्सल झाली होती. पण आज मोहच्या मैदानामध्ये सुंदरवाल्यांचा नाव होता साईचे सुंदरचा, आणि तो नाव फिरवलं आहे आपले सर्वांचे लाडके गाडा मालक मिलिंद शेठ पाटील यांनी. आणि त्यांची A1 जोडी निघली आहे पळण्यासाठी. आणि इकडे या साईडला मथुर आणि सुंदर निघला आहे. तर चारही बैलांना आपण शुभेच्छा देऊया. उद्याच्या मैदानामध्ये चारही बैला कदाचित एका जोत्यामध्ये पळताना दिसतील. तर कुठल्याच प्रकारचा काही वादविवाद न करताना चारही बैलांना शुभेच्छा द्या. चला धन्यवाद. पुढच्या अपडेट येतो तुम्हाला.